जय भीम मित्रांनो, मी नुगिता बुरकर शिला ड्रायव्हिंग स्कूल दारव्याहून बोलत आहे. एक छोटासा विषय शेअर करायचा आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट. आपल्याला जनरल मुद्दे माहिती आहेत की ॲट्रॉसिटी कोणत्या विषयावर लागू होत असते, की जसं की एक SC कॅटेगरी किंवा अनुसूचित जाती जमाती यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती नसलेले यांनी जर काही विषय केले तर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागतो. हे कॉमन माहिती आहे, पण अभ्यास केला तर एक्झॅक्ट मुद्दे कोणते आहेत की ज्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागला जातो. माझा एक स्वतःचा एक विषय होता आणि मी त्या विषयाबद्दल खूप जणांना विचारलं की ॲट्रॉसिटी काय असते एक्झॅक्ट कॉमन मुद्दे मला पण माहिती आहे, पण जो माझा स्वतःचा विषय सुरू होता त्याबद्दल मी खूप जणांना विचारलं, पण मला पाहिजे ती माहिती नाही मिळाली आणि सर्वांनी वरवरच्या गोष्टी ज्या कॉमन विषय आहेत ते सांगितले. मी खूप दिवसापासून या पुस्तकाची वाट पाहत होती. मी खूप प्रयत्न केला ही पुस्तक मिळवण्याची आणि शेवटी मला ॲट्रॉसिटी ॲक्ट पुस्तक मिळालं आणि इथला हा मुद्दा आहे. हा मुद्दा आहे जो मला पाहिजे होता. कलम 3 वाचून दाखवते मी. कलम 3(1)(6) तो विषय आहे. यामध्ये असे म्हटले जाते की अनुसूचित जातीची जमातीची नसलेली कोणतीही व्यक्ती अशा अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला भीक मागण्यास किंवा शासनाने सार्वजनिक प्रयोजनासाठी सक्तीचे केले असेल अशा कोणत्याही कामाव्यतिरिक्त त्याच प्रकारची इतर जुलूम, जबरदस्तीची किंवा वेठबिगारीची कामे करण्यास भाग पाडील किंवा त्यासाठी प्रलोभन किंवा लालूच दाखवील, ती व्यक्ती किमान 6 महिन्याच्या परंतु याच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कैदेला आणि दंडाला पात्र असेल. हा मुद्दा खूप जणांना विचारला, पण मला कुठूनच एक्झॅक्ट माहिती मिळाली नाही आणि या पुस्तकातून मिळाली. खूप मुद्दे आहेत आणि मला असं वाटतं की एक मुद्दा मी तुमच्याशी वाचून शेअर करावा, की प्लीज तुम्ही ते व्यवस्थित ऐका आणि त्याच्यावर विचार करा. कारण बऱ्याचदा आपल्यावर ते होत असते, तो जुलूम होत असतो किंवा त्या पद्धतीने समोरची व्यक्ती आपल्याशी वागत असते, पण आपल्याला असं ते माहिती नाही की ह्या ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये हा मुद्दा आहे आणि आपण त्याला असं वरवर घेतो की नाही, हे नसेल, आयडिया नसते ना. त्यामुळे अभ्यास केला तर सगळी माहिती मिळते आणि मला जो मुद्दा पाहिजे होता तो मुद्दा मिळाला आणि त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केला. पण हा कशासाठी आहे हे मी नंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगेन. तर प्लीज हा मुद्दा समजण्याचा प्रयत्न करा आणि माझं काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, छान कमेंट्स करा. आणि मी असेच ॲट्रॉसिटीचे मुद्दे एक व्हिडिओमध्ये टाकणार आहे, कारण खूप गरज आहे अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येक व्यक्तीला त्याची गरज आहे. कारण आजही आपल्यावर अत्याचार होत आहेत, पण ते आपल्याला त्याची माहिती नसल्याकारणाने आपण त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही आहोत. तर प्लीज लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय संविधान.